शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 5th सब्जेक्ट इंग्लिश more than 100 words. Good morning students. In this activity you have to prepare the following lists. Do not repeat the same words in any two lists. Refer to dictionary whenever necessary. खाली दिल्यानुसार तुम्हाला याद्या तयार करायच्या आहेत. कोणत्याही दोन याद्यांमध्ये तोच शब्द पुन्हा येऊ देऊ नका. गरज भासेल तेव्हा शब्दकोशाचा वापर करा. लुक ॲट दिस पिक्चर. दिस इज अ क्लासरूम. टेल मी which things you see in the classroom. Yes, these are some things you see in classroom. Books, fans, benches, charts, teacher, blackboard, pen stand, projector, students, and any other things. You have to write at least 10 things that you can see in your classroom. आणखी 10 वस्तूंची नावे तुम्ही लिहा जी तुमच्या वर्गामध्ये तुम्ही रोजच पाहत असता. Where do we live? Yes, we live in our home. Now you have to write at least 15 items that you can see in your home. This is a picture of home. Sofa, music system, fridge, pot, bed sheet, chair, doorbell, mat, table lamp. Many things you can see in your home. You have to write here at least 15 things. तुम्ही ज्या घरात राहता त्या घरात कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्ही रोज वापरता पाहता. अशा वस्तूंची यादी तुम्हाला येथे बनवायची आहे आणि त्या वस्तूंची नावे इंग्रजीमधून आपल्या वहीत लिहायची आहेत. तुम्ही सर्वांनी आपापल्या घरात ज्या वस्तू आहेत त्यांची नावे लिहा आणि यादी बनवा. Students, do you like to play in a park or a garden? Do you see any garden or park? तुम्ही एखादं खेळाचं मैदान किंवा बगीचा पाहिला आहे का? काय काय पाहिलं आहे बरं तुम्ही? त्यामध्ये आपल्याला इथे तुम्ही बागेत पाहिलेल्या वस्तूंची यादी बनवायची आहे. पहा, स्लाईड, स्विंग, मेरी गो राऊंड, स्टॅच्यू, किड्स ग्राउंड, ग्रास, लॅडर, शॉप्स, वॉटर टँक, स्विमिंग पूल. अशा अनेक वस्तू आपण बागेमध्ये पाहतो. तुम्हाला बागेत तुम्ही कोणकोणत्या वस्तू पाहिल्या त्याची यादी बनवायची आहे. Write at least 15 items that you see in the garden. तुम्ही पाहिलेल्या कमीत कमी 15 वस्तूंची नावे लिहा. Students, do you see any market? तुम्ही एखादं मार्केट पाहिलं आहे का? Here some pictures of market. There is a shop and vegetable shop also. When we go to the market, we see different things in the market. For example, vegetables, clothes, fruits,
crowd, machines, snacks, and other many things that you can see in the market. मार्केटमध्ये तुम्ही अनेक वस्तू पाहिल्या असतील. आपण इथे काही उदाहरणे पाहिली आहेत. परंतु तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये गेला होतात तेव्हा तुम्ही काय काय पाहिले, कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिसल्या, अशा 20 वस्तूंची नावे तुम्हाला लिहायची आहेत. त्या वस्तूंची नावे लिहून यादी बनवा. स्टुडंट्स, वी सी जंगल in TV or in newspaper also. Look at this jungle. There are many things in the jungle. Do you see any jungle in real? तुम्ही एखादं जंगल पाहिलं आहे का? त्या जंगलात कोणकोणत्या वस्तू पाहिल्या किंवा जंगलात तुम्हाला काय काय दिसलं याची यादी आपल्याला बनवायची आहे. तर पहा, इथे आपण जंगलात दिसणाऱ्या काही वस्तूंची नावे लिहिली आहेत. सॉईल म्हणजे माती, रिव्हर, वुडन लॉग, लायन, वॉटरफॉल, रॉक्स, टायगर्स, मंकीज अँड मेनी wild animals you can see in the jungle. We see different type of trees in the jungle. We see different of types of birds in jungle. Students, do you see things in your imagination? तुम्ही तुमच्या मनातल्या मनात काही गोष्टी किंवा कल्पनेने काही गोष्टी पाहिल्यात का रे? कल्पनेने आपण फक्त काय करू शकतो, ती वस्तू न पाहता फक्त त्याची कल्पना करू शकतो. अशा अनेक वस्तू असतात की ज्या तुम्ही कधी पाहिल्या नसतात, पण तुम्ही त्याचा मनात विचार करता. चला तर अशा वस्तू कोणकोणत्या आहेत ते पाहूया. हेवन स्वर्ग, सिंगिंग एंजल्स, डेव्हिल, चॉकलेट हाऊस, वेझर्ड, शंख, शिंपले, वारा, बर्फाचा डोंगर, अशा प्रकारच्या अनेक वस्तूंची आपण मनातल्या मनात कल्पना करत असतो. अशा काल्पनिक वस्तूंची नावे तुम्हाला लिहायची आहेत. कमीत कमी 20 नावांची यादी तुम्हाला इथे बनवायची आहे. Write as many as things you see in the classroom, at home, in a park, at market, in a jungle, in your imagination. तुम्ही या सर्व वस्तूंची यादी बनवायची आहे आणि लक्षात ठेवा, एक शब्द डबल लिहू नका.